याच्या डोक्याच्या वरून चालले, कारण यांना ते क्लासिकलची सवय नाही आणि चक्रधार मुखडा हे काय यांच्या लक्षात येत नाही. सोपं यांच्या आवडीचं एक असं आहे, त्रितालामध्ये एक 2-4 लग्या. आता काय आहे, लग्नाचं सीझन नेमकंच झाले. मला वाटते वारीच्या अगोदर लग्नाचं सीझन संपलं, वारी झाल्यावर बी लग्न होते काही. म्हणून एक 4-5 लग्या या ठिकाणी वाजवतो. नंतर रेल्वेचा आवाज राहू द्या. आता फक्त एक व्यसन मुक्तीवर एवढा आपला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. महाराजांनी व्यसनाबद्दल भरपूर सांगितलं, पण हे व्यसन करू नये याच्याकरता एक बोल तयार केलेला आमच्या गुरुजींनी. तो एक तुम्हाला वाजवून दाखवतो. याच्यासाठी वाजवायचा तो बोल की तुम्ही व्यसन करू नये याच्याकरता. आणि जरी करता तुम्ही व्यसन केलंच तर किमान या मंडपात तरी नको, मंडपाच्या बाहेर करा. हा धर्म मंडप आहे, याच्या बाहेर करा, असा त्याच्यातून एक उद्देश आहे. म्हणून एक 2-3 लग्या वाजवून तो बोल वाजवतो.
बोल सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पान सुपारी कात चुना, पान सुपारी कात चुना. इकडे जाऊन तिकडे जाऊन थू, इकडे जाऊन तिकडे जाऊन थू, इकडे जाऊन तिकडे जाऊन थू 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 थू. पण मंडपात नको. या अक्षर सगळे तुम्हाला अक्षर वाजवून दाखवतो बघा. पान म्हणजे कानामागे ठोका दिल्यासारखा आवाज आला काय. पान सुपारी वा. म्हणलं ना आम्ही मग असं बोल म्हणजे पहिलीतला बोल कल्पनेच्या बाहेरचे त्याच्या गुरुकुळ शिकलेले वेगळेच बोले आणि त्याचे नैसर्गिक वेगळेच बोले ना. अशी तयारी आमच्या मंगेश दादाची आहे. तुमची आज उपस्थिती लाभली, तुम्हाला धन्यवाद.